ही आहे बबलू नावाच्या मुलाची ओरिगामी करत करत सांगितलेली गोष्ट. एका चौरसाच्या घड्या घालत डझनभर वस्तू बनवता बनवता ही गोष्ट उलगडत जाते. बबलू सुट्टीत आपल्या आजी आजोबांकडे राहायला जातो. त्याच्या घराजवळ एक सुंदर तळं असतं. तिथे चालवायला एक वल्हाईची बोट आणायला त्याची आजी त्याला पैसे देते. ते घेऊन टोपी घालून बबलू गावच्या बाजारात जातो. सुरुवातीलाच त्याला एक छानसं भांड्यांचं दुकान दिसतं. तिथे असलेला एक मीठ मिरची ठेवायचा चौफुला त्याला फार आवडतो. आपल्या आजीसाठी बबलू तो विकत घेतो आणि पुढे निघतो. पुढे त्याला एक कपड्यांचं दुकान दिसतं. त्याच्या आजी आजोबांच्या गावाला फार थंडी पडत असते. बबलू विचार करतो की त्या दोघांसाठी थोडे गरम कपडे घ्यावेत. दुकानात तऱ्हेचे रंगीबेरंगी लोकरी कपडे असतात. बबलू खूप कपडे शोधतो. त्यातला एक कॉलरचा बाही असलेला स्वेटर त्याला फार आवडतो. आपल्या आजीसाठी हा घ्यावा का असा तो विचार करतो आणि मग घेऊनच टाकतो. आपल्या आजीसाठी तर एक स्वेटर घेऊन झाला. आता आजोबांसाठी काय घ्यावं, तर आजोबांसाठी तो एक उबदार पायजमा घेतो. बबलूला आता आठवतं की अरे आपण तर आलो तो बोट आणायला. तेवढ्यात त्याला एक बोटी विकणारं दुकान दिसतं. पण तिथे असतात सगळ्या स्टीमच्या बोटी, फनेलवाल्या. एवढी मोठी बोट आपल्या छोट्या तळ्यात काय कामाची, म्हणून बबलू तिकडनं बाहेर पडतो. पुढे त्याला एक फर्निचरचं दुकान लागतं. बबलू विचार करतो की आता आपले आजी आजोबा थकलेत, त्यांचे गुडघेही दुखतात. त्यांना जेवायसाठी जर आपण टेबल घेतलं तर त्यांना ते फार सोयीचं पडेल. एक छानसा शिसवी टेबल तो आपल्या आजी आजोबांसाठी घेतो आणि पुढे चालू लागतो. टेबल आणि बाकीचं सामान वाहून नेता नेता बबलू थकून जातो आणि त्याला तहान लागते. जवळच्या पवनचक्कीवर तो पाणी पितो आणि परत त्याला एक बोटींचं दुकान दिसतं. पण तिथे असतात सगळ्या डबल बोटी तर त्याला नको असतात, किंवा असतात शिडाच्या बोटी, त्याही त्याच्या कामाच्या नसतात. म्हणून त्या न घेताच बबलू बाहेर पडतो. आता दुपार व्हायला लागलेली असते आणि बबलू पार थकून जातो. त्याला येताना एक शेतकरी लागतो. त्याच्याकडे कोंबड्या असतात. बबलू शेतकऱ्याला विनंती करतो की बाबा माझे सगळं सामान तू ठेवून घे आणि मला माझ्या आजी आजोबांसाठी एक अंड देणारी कोंबडी दे. शेतकरी फार दयाळू असतो आणि तो त्याला कोंबडी देऊन टाकतो. कोंबडी घेऊन बबलू चालू लागतो. एवढ्यात जोराचा सोसाट्याचा वारा सुटतो आणि बबलूची टोपी उडून जाते. बबलू टोपीच्या मागे पळायला लागतो, पण ती पकडता पकडता त्याची फार तारांबळ उडते आणि धावपळीत त्याच्या दुसऱ्या हातातली कोंबडीही उडून जाते. बबलू फार निराश होतो. टोपी उडाली, कोंबडी पळाली आणि पैसेही संपले. एवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला काहीतरी पडलेलं दिसतं. ते असतं एक पैशांचं पाकीट, ज्याचं पडलं त्याला द्यावं म्हणून तो इथे तिथे पाहतो, तर तिकडे कोणी नसतं. मग बबलू तो ठेवून घेतो आणि पाहतो तर आत बरेच पैसे असतात. बबलू जातो बाजारात, काय घ्यावं बरं, आणि मग म्हणतो तो की आता आपण काय बरं घ्यावं. बबलू बाजारात फेरफटका मारायला लागतो. मग त्याला आठवतं की अरे आपली टोपी उडाली आहे, तर टोपीच घ्यावी, म्हणून बबलू जाऊन एक टोपी खरेदी करतो. रमत गमत पुढे गेल्यावर त्याला एक फोटो फ्रेमचं दुकान दिसतं. आपण सुट्टी संपून घरी परत गेल्यावर आजोबांना आपली फार आठवण येईल असं त्याला वाटतं. आपला आणि आपल्या आईचा फोटो जर त्यांच्याकडे असेलच तर ते लावायला जर आपण एक फोटो फ्रेम घेतली तर त्यांना ती सोयीची पडेल असं त्याला वाटतं. म्हणून त्या दुकानात तो बऱ्याच फ्रेम शोधतो आणि त्यातली एक छानशी फ्रेम निवडतो आणि ती विकत घेतो. आता मात्र बबलूला घराबाहेर पडल्याला फार वेळ होतो. आजी आपली वाट बघत असेल तेव्हा आता लवकर घरी परतायला हवं असं त्याला वाटतं. आता मात्र मिळेल ती बोट घ्यायची आणि घरी निघायचं असा तो विचार करतो. अशा विचाराने तो एका बोटीच्या दुकानात शिरतो. तर सुरुवातीला त्याला 2 जणांना बसायची एक बोट दिसते. ती त्याला खूप नाही आवडत आणि एका कोपऱ्यात मात्र एक अतिशय देखणी अशी राजा राणीची बोट दिसते. ह्याला चायनीज जंकही म्हणतात. या बोटीत 2 जण बसू शकतात आणि टेकायला एक सुंदरशी रेस्टही असते. बबलूला ही बोट फार आवडते. बबलू ती बोट घरी करतो आणि आनंदाने घरी जातो.